हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास, व्हिडिओ व्हायरल। तर 27 जूनला मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याच्या वक्तव्याचा कथित ऑडिओ व्हायरल। पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांची शरद पवारांसोबत बैठक, विलास लांडेही आज पवारांना भेटणार, सूत्रांची माहिती। विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली, शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात। अजितदादा तुमच्या माघारी स्वयंघोषित दादा होणाऱ्यांचा बंदोबस्त करा, बारामतीतील कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र। शिंदे फडणवीस सरकारला आज 2 वर्ष पूर्ण, गेल्या जुलै महिन्यात अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे आमदारही सरकारमध्ये सामील। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, करिअर पॅशन बाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। लोकसभा निकालाने सर्वांना जमिनीवर आणलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। दक्षिण आफ्रिकेला हरवत भारत T20 वर्ल्ड चॅम्पियन, अटीतटीच्या मॅचमध्ये 7 धावांनी भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवलं, भारतात जल्लोष। शेवटच्या ओव्हरमध्ये बाउंड्रीवर सूर्यकुमार यादवच्या अफलातून कॅचनं मॅच भारताच्या पारड्यात, षटकार रोखत डेव्हिड मिलरची विकेट। विश्वचषकाच्या फायनलमध्ये विराट कोहली ठरला मॅन ऑफ द मॅच, हा माझा शेवटचा T20 विश्वचषक, विजयानंतर विराट कोहलीची मोठी घोषणा। विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, हा माझा शेवटचा सामना, या फॉर्मॅटचा प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला, रोहितची प्रतिक्रिया। 17 वर्षांनी भारतानं दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची कमाल, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदनाचा वर्षाव। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, भारतीय संघाचं कौतुक करायला शब्द अपुरे, विश्वविजेत्या भारतीय संघाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी बीडमधील पालक आणि विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात, 7 विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्र। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे, ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज पुण्यात असणार। खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, पुण्याहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत, वाहतूक पोलिसांकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, ठाणे ते कल्याण आणि CSMT ते पनवेल ब्लॉक असणार। जळगावात सलग 3ऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी, रखडलेल्या पेरण्या पूर्ण होऊन शेतीच्या कामांना वेग येणार। मुंबई ठाणे पालघरला आज मुसळधार पावसाचा इशारा, रायगड रत्नागिरी आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।